मित्रांनो, विशेषतः थंडीचे दिवस आल्यानंतर काही जणांना अंगाला खाज उठायला लागते. त्या ठिकाणी लालसर चट्टे किंवा चकंदळे येतात. काही वेळेला तिथं प्रचंड आग असते आणि टोचल्यासारखं सुद्धा होत असतं. अशा ठिकाणी खाजवल्यानंतर हा त्रास कमी न येता जास्त वाढतो आणि तिथं पाणी लागल्यावरती तर हा त्रास अगदी भयानक स्वरूप धारण करतो. ह्यालाच आपण शीतपित्त किंवा अर्टिकॅरिया असं म्हणतो. काही जणांचा हा त्रास लगेच कमी सुद्धा येतो, पण काही पेशंट मात्र ह्या आजारानं बरेच वर्ष त्रस्त असतात. ह्यालाच आपण क्रोनिक अर्टिकॅरिया असं म्हणतो आणि ह्याच्यामुळे ते लोक वैतागलेले असतात. आपल्या चॅनलचा मुळात उद्देशच आहे की तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या आरोग्यविषयक तक्रारी असतील त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळावं आणि सोबतच जर शक्य असेल तर तुम्हाला सोपे घरगुती उपचार सुद्धा करता यावेत. ह्याच पद्धतीनं आपल्याला आज अर्टिकेरिया किंवा शीतपित्ताविषयी आपण घरच्या घरी कुठले सोपे उपाय करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे आणि सोबतच अर्टिकेरिया का होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे हेही बघायचं आहे. आता ज्या वेळेला एखाद्या पेशंटला अशा पद्धतीची खाजेची तक्रार होते, त्यावेळेला त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला सांगतात, की तुला शीतपित्त उठलंय. आता पित्त उठलंय म्हटल्यावर त्या प्रत्येकाला उपचार माहिती असतात. एक पित्ताची गोळी घेतली जाते, ॲलर्जीवरची एक गोळी घेतली जाते. पित्त कमी करण्यासाठी थंड गोष्टी खाल्ल्या जातात, थंड आहार-विहार केला जातो. पण एवढं सगळं करून सुद्धा तो त्रास मात्र कमी होत नाही, उलट वाढतच जातो. आता हा त्रास वाढण्याचं कारण आहे, की आपण शीतपित्तामधल्या पित्ताकडे जेवढं लक्ष देतो, तेवढं आपण त्यातल्या शीत ह्या शब्दाकडे लक्ष देत नाही. कारण शीत गुणधर्म हा सुद्धा ह्या आजारामध्ये पित्ता एवढाच महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपल्याला ह्या आजाराचे उपचार बघत असताना हा आजार नेमका का होतो आणि कशा पद्धतीने शरीरामध्ये पसरतो हे जर बघितलं तर ह्याचे उपचार अगदी लगेच आणि सहज कळतील. त्यासाठी हा श्लोक बघू. शीत मारुत संस्पर्शात प्रदुष्टो कप मारुतही पित्तेन सह संभूतम बहिरंते विसर्पतः. आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय बघा, की ज्या वेळेला थंड गोष्टींशी आपला जास्त संपर्क येतो, मग तो थंड वारा असेल, थंड पदार्थ असेल किंवा इतरही कुठल्या शरीरामध्ये शीत गुणधर्म वाढवणाऱ्या गोष्टी असतील, ह्याच्यामुळं आपल्या शरीरामधला शीत गुणधर्माचे 2 दोष म्हणजेच वात आणि कफ वाढायला लागतात. ज्यावेळेला हे 2 दोष वाढतात म्हणजेच आपल्या शरीरामध्ये त्यांची दुष्टी होते, त्यावेळेला ह्या दोन्हीही दोषांचं जे नॉर्मल कार्य चाललेलं असतं ते बिघडायला लागतं. त्यातल्या त्यात महत्त्वाचा दोष असतो वात आणि हा वातदोष प्रत्येक वेळेला गतिशील असतो. पण ज्यावेळेला हा वातदोष दुष्ट होतो, त्यावेळेला त्याची शरीरामध्ये जी ठरलेली योग्य गती असते, योग्य दिशा असते, ती बदलते आणि तो चुकीच्या दिशेनं शरीरामध्ये संचार करायला लागतो. आता जेव्हा वाताचा हा विचित्र दिशेने संचार चालू असतो, तेव्हाच जर कुणी पित्त वाढवणारा आहार-विहार केला, तर त्याच्यामध्ये पित्त दोष सुद्धा वाढतो आणि मग हा बिघडलेला वात वाढलेल्या पित्ताला आणि कफाला घेऊन त्वचेकडे येतो आणि मग त्वचेवरती खाज उठायला लागते. आणि त्यामुळं वात आणि कफाचा शीत गुणधर्म आणि पित्त ह्यांच्यामुळे निर्माण होणारा शीतपित्त हा आजार तयार होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की इथं वात, पित्त आणि कफ हे तिन्हीही दोष ह्या आजारामध्ये समाविष्ट असतात आणि त्यामुळं हा आजार त्रासदायक आणि बरा व्हायला चिवट असतो. आणि म्हणूनच ह्याचे उपचार करत असताना आपल्याला फक्त कुठला एक दोष नव्हे, तर तिन्ही दोषांच्यावरती उपचार करणं गरजेचं असतं. त्यातही ह्या पित्त आणि कफाला विरुद्ध दिशेनं नेणारा जो वातदोष आहे, त्याच्यावरती उपचार करणं हे जास्त गरजेचं असतं. यामध्ये जो वातदोष वाढत असतो, तो थंड वाऱ्यामध्ये फिरणं, थंड पाण्यानं अंघोळ करणं, पावसामध्ये भिजणं, भरपूर एसीचा किंवा फॅनचा वापर करणं, उष्णतेतून लगेच एसीमध्ये बसणं किंवा एसीतून लगेच उष्णतेच्या वातावरणात जाणं, अंघोळ केल्यानंतर गार वारा किंवा फॅनचा भरपूर वारा अंगावरती घेणं, उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिणं, ह्या सगळ्यांच्यामुळे वाढतो. सोबतच वर्षा ऋतू हा तर वात प्रकोपाचा कालावधी असतो आणि त्यावेळेला तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये वातदोष वाढलेलाच असतो. आता वर्षा ऋतूनंतर ज्यावेळेला ऑक्टोबर हीट येते म्हणजेच शरद ऋतू येतो, त्यावेळेला ऋतुमानानुसार पित्तदोष सुद्धा वाढतो. म्हणजेच शरद ऋतूमध्ये आपल्याला अगोदरचा वाढलेला वात आणि ऋतुमानानुसार वाढलेलं पित्त एकत्र आलेलं दिसतं. आता ह्यानंतर लगेच ज्यावेळेला थंडी सुरू होते, त्यावेळेला कफदोष सुद्धा वाढतो आणि त्यामुळं थंडीच्या दिवसांच्या मध्ये वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष एकत्र येऊन बनणारा शीतपित्ताचा आजार अनेक जणांच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतो. हा शीतपित्तावरती उपचार करत असताना आपल्याला वात, कफाचे उपचार महत्त्वाचे करावे लागतात आणि म्हणून
बऱ्यापैकी उपचार हे उष्ण गुणधर्माचे आहेत. पण इथं आपल्याला पित्त वाढणार नाही ह्याचीही पुरेपूर काळजी घ्यावी लागते. आता आपण काही सोपे उपाय बघणार आहे, जे काही ग्रंथोक्त आहेत, काही अनुभूत आहेत, तर काही आजीबाईच्या बटव्यातून सुद्धा आलेले आहेत. कदाचित सगळेच उपचार एकाच वेळेला लक्षात ठेवणं अवघड जाईल. त्याच्यासाठी तुम्ही कागद, पेन घेऊन बसला आणि नोट करत गेला, तरी सुद्धा ते खूप सोपं आणि चांगलं राहील. जेव्हा अंगावरती पित्त उठतं, तेव्हा प्रत्येकाला लगेच तिथे काहीतरी लावावं आणि त्वरित आराम पडावा असं वाटत असतं. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये असणारा खाण्याचा सोडा चांगला मदतीला येतो. तुम्ही जर एक चमचाभर खाण्याचा सोडा वाटीभर पाण्यामध्ये मिक्स केला आणि ते पाणी जर जिथं खाज उठतोय तिथं लावलं, तर लगेच तुमचा त्रास कमी होतो. ह्याच्यातून आजार बरा होणार नाही, पण तुमचा त्रास मात्र कमी होऊन तुम्हाला आराम पडू शकतो. ह्यासोबतच तुम्ही आणखी एक सोपा उपचार करू शकताय, तो म्हणजेच आमसूल पाण्यामध्ये कुस्करून ते पाणीसुद्धा लावू शकता. आता आमसूल म्हणजेच कोकमाचं आगळसुद्धा पोटातून घ्यायला वापरलं, तर त्याच्यामुळे सुद्धा अंगावरती पित्त उठलेलं कमी होतं. एवढंच नव्हे तर धने, कडुनिंब, हळद आणि शेवग्याचा पालाचं चूर्ण. परत एकदा सांगतो, धने, कडुनिंब, हळद आणि शेवग्याच्या पाल्याचं चूर्ण जर तुम्ही ताकामध्ये एकत्र केलं आणि ते मिश्रण सुद्धा जर तुम्ही अशा खाजेवरती लावलं, तर तुमचा त्रास कमी येतो. आणखी एक सोपा उपाय म्हणजेच तुम्ही झेंडूच्या पानांचा रस सुद्धा लावू शकता. आता झेंडूच्या फुलाचा किंवा त्या झाडाचा आयुर्वेदिक औषधी उपयोग असू शकतो, हे आपल्या कधी लक्षात सुद्धा येत नाही. पण त्याचा रस जर तुम्ही अशा पित्तावरती लावला, तर खरंच खूप चांगला फायदा होतो. एवढंच नव्हे तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. कारण आपण बघितलं की ह्या आजारामध्ये वातदोष खूप महत्त्वाचा आहे आणि वात कमी करण्यासाठी तेल सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा उष्ण गुणधर्माचं मोहरीचं तेल तुम्ही थोडं सेंधव मीठ त्याच्यामध्ये टाकून ती पेस्ट जर अंगाला लावली आणि नंतर गरम पाण्याचा शेक घेतला किंवा गरम पाण्यानं अंघोळ केली, तरी सुद्धा हा त्रास कमी होतो. पण जर अशा ठिकाणी दुसरा कुठला तरी त्वचा रोग असेल किंवा जखमा झाल्या असेल, तर इथं मात्र तुम्ही अशा पद्धतीचा मोहरीचा तेलाचा उपयोग करू नका. फक्त शीतपित्त असेल तेव्हाच हा उपयोग करा. तुम्हाला लगेच आराम पडेल. अशा पद्धतीचे बाह्य उपचार हा आपला त्रास तात्पुरता कमी करत असले, तरीसुद्धा हा आजार जर बरा करायचा असेल, तर आपल्याला काही औषधं, काही उपाय पोटातून सुद्धा करावे लागतात. ह्याच्यामध्येच आपण आल्याचा तुकडा जर गुळाबरोबर एकत्र करून अधेमध्ये घेतला आणि त्याच्यावरती गरम पाणी पिलं तरीही फायदा होतो. किंवा तुम्ही ओवा आणि गूळ हे सुद्धा एकत्र घेऊ शकताय. आणखी एक उपाय म्हणजेच आपण मिऱ्याचं चूर्ण तूप आणि मधाबरोबर घेऊ शकतो. आता मिरे हे जास्त उष्ण असतात. त्याच्यातल्या उष्णतेची तीव्रता कमी करण्याचं काम तुपामुळं होतं आणि मिऱ्यातला औषधी गुणधर्म शरीरातल्या सूक्ष्म स्रोतापर्यंत पोहोचवायचं काम मधातल्या योगवाही गुणधर्मामुळं होतं. म्हणजेच मधाचं वैशिष्ट्यच आहे, की मध हा कुठल्याही औषधाबरोबर जर दिला, तर त्या औषधाचे गुणधर्म शरीरातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म स्रोताच्या पर्यंत पोहोचवायचं काम मधामुळं होतं. आणि म्हणून मिरे, तूप आणि मध ह्यांचं मिश्रण सुद्धा इथं खूप चांगलं काम करतं. आणि तिसरा उपाय म्हणजेच हळदीचा काढा. आता मुळात हळदच त्वचा विकारांच्या वरती काम करणारी आणि खाज कमी करणारी उष्ण गुणधर्माची असते. आणि त्यामुळे जर आपण पाव चमचा हळदीचं चूर्ण एक वाटीभर पाण्यात घेतलं आणि त्याला जर गरम करून त्याचा अर्धा आटवून काढा केला आणि तो काढा जर आपण अधेमध्ये घेत राहिलो, तर आपल्याला हा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो. एवढंच नव्हे तर आपण ताजं हळकुंड दुधामध्ये ओघळून त्याचा सुद्धा जिथं खाज उठते तिथं लावायला वापर करू शकतो. यानंतरचा चौथा उपाय आहे कडुनिंबाच्या रसाचा. आपण कडुनिंबाचा रस जिथं खाज उठते तिथं लावू पण शकतो आणि हाच कडुनिंबाचा रस सकाळी उपाशीपोटी घ्यायला वापरलं तरी सुद्धा हा त्रास कमी होतो. पण कडुनिंबाचा रस आपल्याला खूप दिवस घेऊन चालत नाही. जोपर्यंत त्रास आहे तोपर्यंतच घ्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर आपण कडुनिंबाचा रस घेतला, तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला अपायसुद्धा होऊ शकतात. आणि यानंतर सगळ्यात शेवटचा उपाय आहे आणि इथं आपण पित्त दोषाकडे सुद्धा थोडं लक्ष देतो. आणि तो उपाय आहे त्रिफळा चूर्णाचा. आपण त्रिफळा चूर्ण जर सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर घेतलं किंवा रात्री झोपताना सुद्धा हे त्रिफळा चूर्ण घेतलं तरी सुद्धा चालतं. ह्याच्यातून पोट साफ होतं, विरेचन होतं आणि वाढलेल्या पित्ताचा सुद्धा निचरा होतो. त्रिफळा चूर्ण हे तिन्ही दोषांना कमी करतं. म्हणजेच पित्ताला बाहेर काढत असताना ते वात आणि कफदोष ह्यांना सुद्धा वाढवत नाही, उलट थोडं कमीच करतं आणि त्यामुळं त्रिफळा चूर्णाचाही चांगला वापर होतो. ह्याच विरेचनासाठी आपण एरंडेल तेल सुद्धा वापरू शकतो. कारण एरंडेल तेल सुद्धा पित्ताचं निचरा करून वात आणि कफ ह्या दोषांना कमी करत असतं. आपण एरंडेल तेलावरती
एक सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवला आहे, की त्याचा वापर कशा पद्धतीने करता येतो. त्या व्हिडिओची लिंक मी आता डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. जर तुम्हाला अंगावरती पित्त उठतंय म्हणून वारंवार ॲलर्जीवरची गोळी घ्यावी लागत असेल, तर तुम्ही त्याऐवजी वरील उपायसुद्धा करून बघू शकता. ह्यासोबतच आयुर्वेदामध्ये अनेक उत्तम औषधं आहेत, ज्याच्यामुळे हा त्रास कमी होतो. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सुद्धा सल्ला घेऊ शकता. एवढंच नाही तर तुम्हाला वमन, विरेचन ह्यासारखी शरीरशुद्धी करणारी पंचकर्मसुद्धा ह्या आजारामध्ये चांगला फायदा देतील. फक्त ती सगळी पंचकर्म तुम्ही घरच्या घरी करू नका. त्याच्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. योग्य सल्ल्यानं जर तुम्ही ही सगळी पंचकर्म घेतलीत, तरीसुद्धा हा त्रास कायमचा बरा होऊ शकतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण अंगावरती पित्त उठणं म्हणजे अर्टिकारिया, शीतपित्ताविषयी माहिती बघितलेली आहे. अजूनही कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्या विषयावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा आवर्जून प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अनेक लोकांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.